Hello everyone, Karthik is here. Today I am excited to introduce an app I built for farmers called Kisan Siddhi. This app is very close to my heart. I created it in memory of my late grandfather, who was a hardworking farmer. His dedication inspired me to build something that can help farmers everywhere. So, what does Kisan Siddhi do? It's simple and powerful. You take a photo of any crop, upload it to the app, and the app analyzes the image. It tells you exactly what disease the plant might have, and most importantly, give clear guidance on treatment. What the app exactly do? The app will tell you what disease is likely affecting the crop, what actions you should take, and what to avoid, which medicines or treatments to apply, and approximately how much to use. Practical tips to prevent the disease from spreading. Everything is explained in easy language so farmer can follow it step by step. Next, I'll show you how to download and install the app and walk you through a live demo. I'll explain the download steps in Marathi so it's easier for local users to follow. बेसिकली हे जे ॲप आहे मी माझ्या स्वर्गवासी आजोबांच्या स्मरणार्थ तयार केले आहे. ते एक कष्टकरी शेतकरी होते आणि त्यांच्या प्रेरणेनेच मला हे ॲप बनवायची कल्पना आली. आता तुम्हाला प्रश्न पडेल, हे ॲप करतं तरी काय? तर हे ॲप शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही फक्त तुमच्या पिकाचा एक फोटो काढा आणि ॲपमध्ये अपलोड करा. ॲप त्या फोटोचं विश्लेषण म्हणजेच ॲनालिसिस करून सांगेल त्या पिकाला कोणता आजार झाला आहे, त्या आजारावर कोणता उपचार करावा, कोणती औषधे वापरावी आणि ती औषधी किती प्रमाणात वापरायची. इतकंच नाही तर हे ॲप सांगते की काय करायचं आणि काय टाळायचं आहे, म्हणजे तुमचे पीक सुरक्षित राहील. सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत दिली आहे जेणेकरून प्रत्येक शेतकरी सहज समजू शकेल. आता मी तुम्हाला दाखवतो की हे ॲप डाउनलोड कसे करायचे आणि कसं वापरायचे. चला तर मग जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर. आता मोबाईलच्या स्क्रीनवर बघा इथे एक ब्राउझर आहे क्रोम नावाचे. आता मी याला ओपन करतो. तर तुम्हाला सगळ्यात पहिले या वेबसाईटवर जायचं आहे. इथं सर्च करायचं आहे KISAMSIDDHI.page.gd. तर तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे. ही माझी वेबसाईट आहे बघा. आता ही वेबसाईट ओपन झाली आहे. यामध्ये किसान सिद्धी एम्पॉवरिंग फार्मर्स विथ AI ड्रायव्हन ॲग्रिकल्चर सोल्युशन्स असा इंटरफेस आहे दिलेला. आता इथं तुम्ही काय काय करू शकता. आपण याची पहिले लँग्वेज चेंज करून घेऊ म्हणजेच मराठी, जेणेकरून तुम्हालाही कळेल. आता यामध्ये लिहिलेलं आहे किसान सिद्धी कृत्रिम बुद्धिमत्ता चालित कृषी उपायासह शेतकऱ्यास सक्षम करणे. इथे एक बटन दिलेलं आहे मी, त्यावर तुम्ही क्लिक करून आमचे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला अपडेट मिळत राहील या ॲपचे. त्यानंतर खाली ॲप डाउनलोड करायचे मी बटन दिले आहे. खाली याल तर हा माझ्या आजोबाचा फोटो आहे. हा प्रकल्प माझे आजोबा स्वर्गवासी पांडुरंग नारायण कोथलीकर यांना समर्पित आहे. हे कष्टाळू शेतकरी होते, त्यांच्या समर्पणाने या क्रांतिकारी कृषी उपयोजनेच्या निर्मिती केली. खाली स्मार्ट शेती वैशिष्ट्ये, वनस्पती रोग ओळख, AI शिफारसी, शेत आरोग्य डॅशबोर्ड हे सर्व ॲपबद्दल माहिती दिलेली आहे. आणि इथं डाउनलोडचं बटन आहे. ही असली ॲपचा इंटरफेस आहे माझा. आणि ही माझी डिटेल आहे ॲप निर्माता म्हणून. महाराष्ट्रातील एक उत्साही नाविन्यपूर्ण कार्तिक सरकोतरकर म्हणजे मीच यांनी तंत्रज्ञानाद्वारे कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी समर्पित. तर ही माझी सर्व इथं डिटेल्स आहे या वेबसाईटवर. तर लगेच आपण ॲप डाउनलोड करूया. त्यासाठी आपल्याला इथं ॲप डाउनलोड करायचं ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचे. इथं क्लिक केल्यावर आपल्याला असा इंटरफेस दिसेल. हा ॲप्लिकेशन फक्त शैक्षणिक आणि प्रेरणादायी हेतूसाठी तयार केला आहे. आणि इथं आपल्याला सर्व अटी ज्या दिलेल्या आहेत ते तुम्ही वाचू शकता. आणि खाली इथं या छोट्याशा बॉक्सवर क्लिक करून ॲक्सेप्ट करायचं आहे सर्व अटी. ॲप डाउनलोड करावर क्लिक करायचं. मग त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड होईल. आता इथं येत आहे कारण माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी मी डाउनलोड केली आहे, तरी परत मी एकदा करून घेतो डाउनलोड अगेन. आता ही फाईल जे ॲप आहे किसान सिद्धी ती माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोडिंग चालू झाली आहे. आता डिटेल्सवर क्लिक करून बघू. जी पूर्णपणे ॲप ही पूर्णपणे ॲप आता ही डाउनलोड झाली आहे.
आता आपण याला इन्स्टॉल करून घेऊ. आता तुम्हाला म्हणजे ही जी ॲप आहे ती प्ले स्टोअरवर नाही आहे. त्यामुळे ही जी तुम्ही वेबसाईटवरून डाउनलोड करताय त्यासाठी क्रोम जे आहे, क्रोम जे ब्राउझर आहे, क्रोमच नाही तर बाकीचे पण ब्राउझर असा काही इंटरफेस दाखवू शकता. फॉर युअर सिक्युरिटी युअर फोन करंटली इजंट अलाउड टू इन्स्टॉल अननोन ॲप्स फ्रॉम दिस सोर्स यू कॅन चेंज इन दिस इन सेटिंग. तर आपण फक्त टिकमार्क करायचे जेणेकरून आपले ॲप इन्स्टॉल होईल. तर सेटिंगवर क्लिक करून इथं अलाउ फ्रॉम दिस सोर्स हे ऑप्शन ऑन करायचे. लगेच किसान सिद्धी डू यू वॉन्ट टू इन्स्टॉल दिस ॲप येईल आणि लगेच इन्स्टॉलवर क्लिक करून ॲप इन्स्टॉल झालेली आहे. आता ही किसान सिद्धी ॲप इन्स्टॉल म्हणून असा इंटरफेस आलेला आहे. आता आपण ओपन करूया आपली ॲप किसान सिद्धी. आता ही ओपन झाली आहे. आता यामध्ये हे सर्वात पहिले तुम्हाला विचाराल अलाउ किसान सिद्धी टू टेक पिक्चर्स अँड रेकॉर्ड व्हिडिओ. आपल्याला या ॲपला फोटो पाठवायचे आहे जेणेकरून ते त्याचे विश्लेषण करून आपल्याला सर्व माहिती आपल्या पिकाबद्दल देईल. त्याच्यामुळे व्हाईल युझिंग द ॲप हे ऑप्शन क्लिक करायचं आहे आणि अलाउ किसान सिद्धी टू ॲक्सेस फोटोज अँड व्हिडिओज ऑफ दिस डिव्हाइस याला पण अलाउ ऑल करायचं आहे. आता हे असला माझ्या ॲपचा इंटरफेस येतो. इथं आपण फोटो अपलोड करू शकता. इथं लिहिलेलं आहे किसान सिद्धी AI प्लांट डिसीज डिटेक्टर फॉर फार्मर्स. आता इथं खाली येऊ. इथं तुम्ही फोटो अपलोड करू शकता. इथं लँग्वेज चेंज करायचं पण ऑप्शन आहे. इथं क्लिक टू अपलोड ऑर यूज कॅमेरा यापैकी म्हणजे दोन्ही तुम्ही यूज करू शकता. इथं सर्व लँग्वेज दिलेला आहे म्हणजे ज्या आपल्या भागात बोलल्या जातात. चला आपण एक फोटो टेस्ट करूया. एक इमेज अपलोड करूया. तर मी माझ्या गॅलरीतून एक इमेज अपलोड करतोय. ही म्हणजे आपण तरी ओळखू शकतो की ही कोबी आहे म्हणून. ही कोबीची इमेज आपण अपलोड करू. इमेज आलेली आहे. खाली यायचे आणि आपण लँग्वेज सिलेक्ट करू मराठी आणि ॲनालाइज प्लांट. आता ॲपचे ॲनालिसिस चालू झालेलं आहे. ॲपने पूर्ण ॲनालिसिस करून प्लांटचे नाव ओळखलं आहे फुलकोबी. त्याला कोणता आजार झाला आहे त्याचे नावसुद्धा दिलेले आहे ब्लॅक रॉट. सेव्हिरिटी मध्यम म्हणून सांगितलेली आहे. जीवाणू बॅक्टेरियल. अफेक्टेड पार्ट्स पाने आणि फुले. या डिसीजमध्ये अफेक्टेड पार्ट्स पाने आणि फुले आहेत. मध्य म्हणून सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. या चित्रात फुलगोबीच्या पिकाला ब्लॅक रॉट नावाचा रोग लागलेला आहे. रोगामुळे झाडाच्या पानावर व्ही आकाराचे पिवळे डाग दिसतात आणि फुलावर काळे डाग पडून हे कुजायला लागते. सर्व डिस्क्रिप्शन त्याने दिलेली आहे. खाली रोगाचे नावही सांगितले आहे आणि खाली आपण याच्यावर उपचार सुद्धा बघू शकतो जे माझ्या ॲपने पूर्ण ॲनालिसिस करून सांगितलेलं आहे. सिम्पटम सांगितलेलं आहे. पानावर व्ही आकाराचे पिवळे डाग, फुलावर काळे डाग आणि कुजणे. त्याच्यानंतर खाली पॉसिबल कॉसेस म्हणजे कशामुळे झालं आहे तर हे रोगाचे नाव त्याने दिलेलं आहे. या नावाच्या जीवाणूमुळे हा रोग झाला आहे. प्रोजेनिसिस सांगितलेले उपचार न केल्यास उत्पादन घटू शकते. आणि इथं सांगितलेलं आहे रोगग्रस्त झाडे काढून टाका आणि फेकून द्या. म्हणजे याच्या हिशोबाने AIच्या हिशोबाने ही ट्रीटमेंट आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्स खाली दिलेले आहे. म्हणजे भविष्यात तुम्ही कोणती काळजी घ्याल त्यांनी सांगितलेलं आहे. रोगमुक्त रोपे वापरा. शेतात पाणी साठवू देऊ नका.
नियमितपणे निरीक्षण करा. खाली ऑर्गॅनिक ट्रीटमेंट म्हणजे जैविक उपचार आपण काय करू शकतो, तर त्याने सांगितलेले गरम पाण्याचे उपचार, हॉट वॉटर ट्रीटमेंट, रोपे 50 डिग्री सेल्सिअस आणि इथं 122 डिग्री फॅरेनहाईट, तापमानात 25 ते 30 मिनिटे ठेवा. जैविक नियंत्रण, बायोलॉजिकल कंट्रोल, बॅसिलस सबटिल. त्यानंतर खाली केमिकल ट्रीटमेंटही दिलेली आहे, जे रासायनिक बोर्डो मिश्रण, बोर्डेक्स मिक्सचर किंवा कॉपर ऑक्सीक्लोराईड. आता या ज्या एलिमेंटचे नाव हा सांगतोय, तर तुम्हाला काय करायचं आहे, लगेच कृषी केंद्रामध्ये जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमच्या झाडावर असा असा रोग आहे आणि आम्हाला हे कंटेन असलेलं औषध आम्हाला द्या. त्याच्यानंतर कल्चरल प्रॅक्टिसेस त्यांनी सांगितले की फेरपालट करा, रोगमुक्त बियाणे वापरा. तर बेसिकली एवढी सर्व डिटेल्स आपल्या प्लॅनबद्दल किसान सिद्धी AI ने दिलेली आहे. आता लगेच आपण दुसरी इमेज ट्राय करून बघू. यामध्ये फक्त आपण फुलगोबीचे फक्त पानच अपलोड करू. आता मी इथं सिलेक्ट केलेली आहे, मराठी लँग्वेज सिलेक्ट केली आणि आता ॲनालाइज प्लांटवर क्लिक केलं आहे. आता बघू यायचा रिस्पॉन्स काय आहे. त्याने ओळखला आहे की ही कोबी आहे, पानावर काळे डाग, डिसीज जो म्हणजे रोग डिटेक्ट केला आहे त्याने, अर्थात सेव्हिरिटी मध्यम बुरशीजन्य रोग म्हणून त्याने सांगितलेलं आहे. आणि अफेक्टेड पार्ट्स म्हणजे पाने अफेक्टेड झालेले आहे, म्हणजे खराब झालेले पाने, या पानावर हा रोग पडलेला आहे. त्याने सांगितलेलं आहे प्रतिमेमध्ये कोबीच्या पानावर काळे डाग दिसत आहे, ही एक बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे पानावर लहान अनियमित आकाराचे काळे डाग दिसतात. हे डाग हळूहळू मोठे होतात आणि संपूर्ण पानावर पसरतात. पूर्ण ॲनालिसिस करून खाली पूर्ण दिलेले आहे, खाली सिम्पटम्स वगैरे त्याने दिलेले आहे. प्रोजेनेसिसमध्ये सांगितलेले आहे, जर लवकर उपचार केले तर कोबीचे पीक वाचवता येते, उपचार न केल्यास कोबीचे मोठे नुकसान होऊ शकते. खाली प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, त्यानंतर रिकमेंडेड, त्यानंतर केमिकल ट्रीटमेंट, ऑर्गॅनिक ट्रीटमेंट, हे सर्व असं एका पद्धतीने सर्व माझा ॲप जे ॲनालिसिस करून सांगते. तर ही सर्व डिटेल्स माझ्या AI ने पूर्ण ॲनालिसिस करून दिलेली आहे. जिथे हिस्ट्रीचे बटन प्रेस केल्यावर आपण जे मागील प्लांटची जी माहिती घेतली होती त्याची पूर्ण हिस्ट्री ते दाखवते. इथं हे बघा, हे कोबी, त्याच्यानंतर एक फुलकोबी, खाली ही सर्व डिटेल्स आपण परत पूर्ण हिस्ट्रीमध्ये आपण बघू शकतो. आता आपण बघूया कॅमेरा थ्रू एक इमेज आपण प्रोसेस करून बघूया. तर मी इथे एक माझ्या PCमध्ये एक फोटो ठेवला आहे मी, जी की मिरची आहे, त्यावर एक रोग पडला आहे, ती आपण बघूया. मी आता इथं माझा कॅमेरा ओपन केला आहे आणि PCच्या स्क्रीनवरून मी हे फोटो घेतला आहे, हे ओके, आणि इथं टिक केलं आहे आणि इथं हा फोटो अपलोड झाला आहे. इथे मी मराठी लँग्वेज चूज केली आहे. परत मी ॲनालाइजच्या बटनवर क्लिक केलं आहे. जर फोटो जर ब्लर नसेल तर लगेच हे उत्तर देतात. इथं याने पूर्णपणे रिस्पॉन्स दिलेला आहे. इथं प्लॅनचं नाव मिरची म्हणून रिपोर्टमध्ये दाखवलं आहे. त्यानंतर खाली डिसीजचे नाव सांगितले आहे, मावा डिसीज याने डिटेक्ट केला आहे इमेजमध्ये, आणि हे खाली डिस्क्रिप्शन दिलेले आहे. पॉसिबल कॉजेस, प्रोजेनेसिस, प्रिव्हेंटिव्ह मेजर, ऑर्गॅनिक ट्रीटमेंट पण दिलेली आहे.
आणि इथे खाली कल्चरल प्रॅक्टिसेस पण. सो बस एवढंच होतं माझं किसान सिद्धी आहे, जे सर्व फार्मर लोकांना हेल्पफुल राहील. प्रत्येक शेतकरी हे ॲप इन्स्टॉल करून आपल्या पिकांचे ॲनालिसिस करू शकतो आणि हे टोटली फ्री ॲप मी माझ्या आजोबांच्या स्मरणार्थ बनवलं आहे. थँक्यू.